हाय, वेलकम बॅक टू प्रियास मराठीला. गुड मॉर्निंग. आज मी तुमच्याबरोबर शेअर करते माझा डेली रुटीन. तर चला, बरेचसे माझे सबस्क्रायबर जे आहेत ते मला बोलत होते की तुम्ही लॉग का टाकत नाही, इतके गॅप का देत आहेत. तर मग म्हटले चला, तशी मी 4 दिवस झाले तेव्हा भेंडी फ्रायचा व्हिडिओ टाकलेला होता, तो नक्की जाऊन बघा. मस्त बनवलेली आहेत मी. आणि आता मी माझा डेली रुटीन शेअर करते तुमच्याबरोबर. आता 10 वाजले. मी ते बनवलं बेसन पोळी, चिला म्हणू शकता त्याला. आणि आता इकडे माझा चहा आहे, मी थोडासा चहा घेऊन टाकते. मला ना तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करता नाही आली बेसन चिलाची, कारण यांना लवकर जायचं होतं. त्यामुळे मग पटापट मी असं बेसन चिला बनवून घेतला. त्यांनी नाश्ता केला, ते गेले. आणि आता मी नाश्ता करून घेते. उर्वीचा पण झाला. आता मी करते आणि पुन्हा आपण कंटिन्यू राहू. ओके, आता हा चिला मी खाऊन घेते आणि ते तुमच्याबरोबर गप्पाही मारते. सकाळी मी लवकर उठली आज आणि कपडे वगैरे सगळं धुवून घेतलं. मस्त झाला चिला. लवकर बनवलं मी, यांना लवकर जायचं होतं जॉबवरती. म्हटलं आता व्हिडिओ काढणार, टाईम जाईल. त्यामुळे मग मी काय केलं, पटापट बनवून घेतला आणि त्यांना नाश्ता दिला. आणि मग नंतर म्हटलं चला आपण नंतर करूया नाश्ता. आणि मस्त झाले पटापट असे बेसनाचे. तुम्ही याऐवजी गव्हाचं जे पीठ असतं त्यातही तुम्ही बनवू शकता. गव्हाच्या पिठाने ना खूप मस्त, पिठाचे खूप छान लागतात. आणि गहू आणि बेसन पीठ मिक्स करून त्याचे पण मस्त लागतात. टोमॅटो, कांदा वगैरे टाकून असं मस्त, कोथिंबीर, लाल तिखट, हळद वगैरे टाकून बनवायचे, मस्त लागतात. आणि किंवा तुम्हाला कांदा टोमॅटो नाही असेल टाकायचा तरी चालेल, ते स्किप करू शकता. माझा चहा. या चिल्ल्याबरोबर ना चहा मस्त लागतो. सकाळी लवकर उठले, केस वगैरे हेअर वॉश केले मी आणि विंचरले वगैरे नाही, तसेच मी वरती टायअप करून घेतले. कारण म्हटले नंतरच केस वगैरे विंचरूया, पहिला आपला जे काही आहे ते करून घेऊया. चला, आता मी हे सगळं खाऊन घेते, पुन्हा भेटू आपण. ओके, आता मी माझे हेअर वगैरे करून घेतले. कारण ते व्हिडिओमध्ये ना अजिबात मगाशी मेसी हेअर होते ना, ते अजिबातही चांगले वाटत नव्हते. त्यामुळे मग मी काय केलं, केस वगैरे करून घेतले. आणि आता चला, मला जेवण बनवायचं आहे. तर ते जेवणामध्ये मी काय बनवू ना, कारण फ्रीजमध्ये ना भाज्या आहेत, पण मला त्या बनवायच्या नाही आहे. कारण आधीच ऑलरेडी आठवड्याभर एक भाजी डबल झालेली आहेत. मला आता कंटाळा आला आहे त्या भाज्या बनवायच्या. आणि पालक आहेत, तर विचार करते की डाळ पालक बनवूया. ओके, तर मग पालक आहेत आणि पालकची भाजी जी आहेत ना हे खात नाहीत. त्यामुळे मला आहे ना प्रॉब्लेम येतो. पालकचं असं वेगवेगळं काहीतरी बनवावं लागतं. मग म्हटले चला, मसूरच्या डाळीबरोबर आहे ना डाळ पालक बनवते, म्हणजे हे ॲटलिस्ट ते तरी खातील. मग अशी काहीतरी आयडिया लावली आणि काहीतरी जुगाड करावा लागतो नाही का जेवणामध्ये. बापरे, ज्या लोकांचे खाण्याचे नाटकं असतात ना त्यांच्यासाठी असे काय काय करावं लागतं ना. चला, आता मी स्वयंपाकाची तयारी सुरू करते. बघा, इथे मी आता मसूरची डाळ, पालक, टोमॅटो आता हे सगळं शिजवून घेणार आहे. आणि हा कालीमुंच तांदूळ आहे, कालीमुंच की असं काहीतरी बोलतात ह्या तांदळाला, पण याचा भात खूप मस्त लागतो.
खिचडी भात किंवा आपला सफेद भात असतो ना, तो खूप भारी लागतो. आता मी हे दोन्ही कुकर याचे लावून घेते पाणी टाकून. इकडे कुकर लावला आहे. आता मी पीठ मळून घेते कणिक गव्हाचं. आणि मग नंतर डाळीला मी डाळ पालक कशी बनवते तुम्हाला थोडंसे दाखवते. आता शिट्ट्या होत आहेत त्याच्या. कुकर थंड झाला की मग मी डाळ पालक बनवायला येईल तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आता मी कणिक मळून घेते तोपर्यंत ते छान भिजेल. आणि अगोदर पोळ्या बनवून घेईल, नंतर मग डाळ पालक. कांदा कट करून घेते मी आता डाळीसाठी, डाळ पालकसाठी. तर यात थोडंसं जिरं, ॲड करू, मोहरी, लसूण आणि ही लाल मिरची. आता यात मी सांबर मसाला टाकणार आहे. डाळ पालकला मस्त लागतो सांबर मसाला. ही आपली डाळ शिजलेली आहे. डाळ पालक जी मी तुम्हाला दाखवली होती मगाशी ती. थोडंसं करून घेते, मिक्स करते. हळद टाकते, लाल तिखट, थोडंसं जास्त तिखट नाही बनवणार आहे मी. आणि हा आपला सांबर मसाला. तुम्हाला यात वाटलं गूळ ॲड केला तरी चालेल, मी नाही करणार आहे गूळ ॲड. आता कांदा परततो यामध्ये, मसाले बाकीचे. आणि हे आपले आता यात मी डाळ पालक टाकून घेते. ही बघा आपली मस्त डाळ पालक रेडी आहे. अंगणवाडीच्या मॅडमचा कॉल आला की तुम्ही उर्वीला वजन आणि उंची करायला घेऊन या. तर आता मी तिला वजन आणि उंची करायला घेऊन जाणार आहे अंगणवाडीमध्ये. तर बघा पटकन असं कुठेही आपल्याला जावं लागतं. तर मग त्यासाठी ना असे हे कुर्ता सेट वगैरे ना परफेक्ट असतात. आणि हा मी मिशोवरतून घेतलेला आहे. आणि मी याच्यावरती व्हिडिओ पण बनवले. तर असे 2-3 मी कुर्ता सेट घेतलेले आहे जेणेकरून पटकन मला कुठेतरी म्हणजे घराच्या बाहेर पडता येईल आणि घरातही वेअर करता येईल अशी मी माझे कुर्ता सेट आहे बघा. पूर्ण याच्यावरची पॅन्ट पण अशीच आहे सेम. आणि जास्त वेळ न घालवता आहे त्याच कपड्यांमध्ये जायचं. आणि म्हणजे असे मी कुर्ता सेट घेऊन ठेवते. आणि मग मला कुठेही जायचं असलं अर्जंट कॉल कोणाचाही आला किंवा काही, तर मग मी अशीच जात असते. तर चला आता मी माझं सनस्क्रीन लावून घेते. लॅक्मेचं सनस्क्रीन आहे हे. आणि हे जे ऑइली स्किनसाठी खूप बेस्ट आहे बरं का. लावल्यानंतर खूप छान असा ग्लो येतो चेहऱ्यावरती. काही नाही, फक्त सनस्क्रीन लावून घ्यायची आणि यावरती तुम्ही पावडर ॲप्लाय केली तरी चालतं. बघा
आता फक्त सनस्क्रीन लावणार आहे आणि यावरती पावडर झालं बस. आणि रेडी मी माझी. असं पटकन खूप मी आता हीच यूज करते कारण माझ्या ऑइली स्किनला सूट झालेली आहे. तुमची ऑइली स्किन असेल ना तर तुम्ही नक्कीच यूज करू शकता. झाली मी रेडी. अशी रेडी झाली बघा. बसायचं काही तो जागेवर माडी सरका